तर रात्रीचे 3 वाजल्यात आणि आम्ही निघालोय ट्रेकिंग करायला रतनगडवरती. मम्मी बघणार आहे. आता जी मजा करायची दंगा करायचा आहे. हे भूत आहे सोबत माझ्या. मी असं ऐकलं की तिकडे रतनगडला खूप सारे सुंदर सुंदर फुल असतात. मला जायचं नव्हतं कारण की माझं स्वतः एक फुल आहे माझ्याजवळ, तर मी म्हटलं कशाला पण जाऊ. इब्राहिम मेरा भाई, मोमेंट ऑफ ब्लॉग इज दिस. ओ माय गॉड, ओ माय गॉड. आता हे रात्री कसं चालताना मला असा अंधार झाला तर मला हे असं दिसणार. त्या काय म्हणतेस? झाला मेकअप करून? मेकअप आणि आम्ही फाउंडेशन. आय एम नॅचरल ब्युटी. कळलं का? पूजा चव्हाण. तर रतनगडाच्या पायथ्याशी आलोय. नगरमध्ये हा स्पॉट आहे. येता येता एवढी घातली माझी, म्हणजे मला उलटीसारखं होत होतं पण उलटी काही झालीच नाही. रस्ते तर असले घाणेरडे आहे तिथले. आलिया भट, प्रीती जिंटा, हे सातारची सोबो. ट्यून चेंज मामा. सजना जब पास न आए ओ दिल पे लात लगाए, ओ मेरे तू दुश्मन होना दुश्मन क्यों हो, ओ बलमा क्यों ओ तूने मेरी ढोल बजा दे, ये ऐसे कैसे नाच नचा दे, ओ मेरे तू दुश्मन होना दुश्मन कैसे, तू मेरा रोज. तुम्हाला पळताना बघितलं नव्हतं? बघितलं, परत नको पळस. तरी बरं झालं स्वतःच बोलते. तुझं नाव काय ग? प्रगती. काय करतेस? आंघोळीला चाललीस नदीवर? काय खाल्लंस? चहा पिलीस का? चहा पिलीस का? कधी? आज नाही पिलीस? आज गेलो होतो आम्ही. कुठे गेलो होतो? मम्मी गेली होती. हा, कुठे गेलो माहिती का? कुठे गेली? गेले. आपण एक सेल्फी काढूत का? आपण एक फोटो काढत का दोघं? तुझं नाव काय भावा? मला रतनगडाबद्दल जरा सांग की. पहिल्यांदा गणेश दरवाजा लागतो, नंतर हनुमान दरवाजा, मागच्या साईडला गेलो कडे लोटे, वर गेलो त्रिबक दरवाजे. ओके. सुशिक्षित आढाली घेऊन आलोय आणि त्यांच्यासाठी गाडी घेतलाय म्हणे. चाऊमिन खातो मी रोज. पण तू का सापांना घाबरतेस पूजा? तुझा जन्म तर नागपंचमीला झालाय ना, मग तुझे मित्र असतील ना सर्प, तसे तुझे मित्र सर्प आहेत का? माझे मित्र? हा. नाही रे, माझे खूप चांगले मित्र आहेत. हो का? माझे खूप सारे मित्र आहेत. असे निबंध लिहिल्यागत का बोलतेस? खूप सारे मित्र आहेत. अच्छा, मित्र तुझे निबंधात राहिले का? तळ्याचं नाव गणपती तळे. इथं पहिला गणपती बसवला होता नाही का, त्याच्यामुळे या तळ्याचं नाव गणपती पडलं. इथून कुठे नेला गणपती? इथं खाली घरही नाही, इथं खाली लागलं ना तुम्हाला, तिथे गणपती. तिथं का नेला? तिथे इथे तळा मांडायचा होता ना, म्हणजे हे बाण टाकला त्यामुळे त्यातला गणपती तिकडे नेला. मग आता फक्त तळ राहिले, गणपती तिकडे आहे. हे प्यायचं पाणी पितूनच येतं का आपलं? आणि मग तळ्यातली ते झाडं कुठली? What a question. We will give a dab for. ऑनेस्टली सांगतो मित्रांनो, माझी खूप लहानपणी एकदा फाटली होती जेव्हा मी आईच्या पाकिटातले पैसे चोरी केले होते. त्यानंतर माझी कधी फाटलीच नाही. पण आता जो व्ह्यू दाखवत आहे ना, यामुळे नुसती फाटली नाही, माझी अक्षरशः पिवळी झाली आहे. असं वाटतंय की हे असं ग्रीन स्क्रीन लावून मी एडिट केलंय, पण हे मित्रांनो खरं आहे, खरोखर आलोय. शिक्षा दिली जाते महाराष्ट्रात स्वर्ग. कम टू रतनगड हबीबी. स्वर्ग म्हणजे काय ते तुम्हाला कळून जाईल. आता मी व्हिडिओ कट करतो तर माझी खूप फाटून जाईल. हे बघा कुठल्या तोऱ्यावर उभा आहे मी. आता ही मम्मी बघणार आहे, मी मरणार. अपने मर्जी से कहा, अपने सफर से हम हैं, रुख हवाओं का जहां, हम उधर के हैं. चला भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये.